आपल्याला टेन्शन येतं म्हणजे नेमकं काय? बर, या टेन्शनचं रूपांतर काळजीच्या आजारात होऊ शकतं का बरं? उदास तर सर्वांनाच वाटतं, मग हा आजार उदासपणाचा कसला? उदासपणाचा आजार मला काही टेन्शन नसतानाही होऊ शकतो का? आणि जर आलाच, उदासपणाचा आजार झालाच, काळजीचा आजार झालाच, तर नेमकं काय करायचं? चला पाहूयात आजच्या या भागामध्ये. सर्वप्रथम टेन्शन म्हणजे काय, आणि ते सर्वांनाच असतं. टेन्शन म्हणजे आपण कुठल्याही गोष्टीला एखाद्या पद्धतीने रिॲक्ट करतो किंवा रिस्पॉन्ड करतो, त्याला आपण टेन्शन असं म्हणतो. जेव्हा एखादी गोष्ट काहीतरी वाईट होते किंवा एखादी गोष्ट आपल्याला करायची असते किंवा एखाद्या गोष्टीची भीती वाटते, तर त्याचं टेन्शन आपल्याला येत असतं. विद्यार्थ्याला परीक्षा द्यायची म्हणली की टेन्शन येतं, वक्त्याला स्टेजवरती जायचं म्हणलं की टेन्शन येतं, किंवा स्पोर्ट्समनला एखादी कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करायचं म्हणलं की टेन्शन येतं. पण हे टेन्शन गरजेचं सुद्धा असतं बरं का. जर आपल्याला टेन्शनच नसेल तर आपण आपला परफॉर्मन्स नाही इम्प्रूव्ह करू शकत ना. जर आपल्याला परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करायचा असेल तर हे टेन्शन असणं गरजेचं असतं. म्हणजे टेन्शन चांगलं सुद्धा असतं. पण हेच टेन्शन वाईट होऊ शकतो का? हो, नक्कीच. कारण ज्यावेळी आपला परफॉर्मन्स खराब व्हायला लागतो, आपल्या परफॉर्मन्सवरती त्याचा परिणाम व्हायला लागतो, त्यावेळी हे टेन्शन नक्कीच वाईट ठरतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या परफॉर्मन्स आपण करू शकलो नाहीत, त्या टेन्शनमुळे आपण ती गोष्ट करू शकलो नाहीत किंवा आपण त्याच्यावरती फोकस करू शकलो नाहीत, ते आपण पार्टिसिपेटच करू शकलो नाहीत, तर मग मात्र आपल्याला ते टेन्शन किंवा ती जी काळजी आहे ती चुकीची किंवा घातक ठरू शकते. हो, आणि याचं आजार सुद्धा असतात बरं का. काळजीचे विविध प्रकार असू शकतात. आपण सर्वसाधारण गोष्टीबद्दल जर आपल्याला मनामध्ये विचार येत असतील, सतत त्याचे विचार येत असतील, तर त्याला काळजीचा आजार असं पण म्हणतो. सर्वसाधारण काळजीचा आजार म्हणजे सर्वसाधारण ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याबद्दल वाटणारी काळजी. या काळजीच्या आजाराची लक्षणं सुद्धा असतात. आपल्या शरीरामध्ये त्याची लक्षणे दिसून येऊ शकतात. आपल्या मनाच्या आणि वागण्याच्या गोष्टीवरून सुद्धा ही लक्षणे दिसून येऊ शकतात. आपल्या हाताला घाम फुटणे, आपल्या शरीराला घाम फुटणे, मनामध्ये चलबिचल होणे, हात थरथर कापणे, पोटामध्ये गोळा आल्यासारखं होणे, हा शब्द आपण बऱ्याच वेळी वापरतो. तर ही जी काही आहेत ही काळजीच्या आजाराची शारीरिक आणि मानसिक लक्षणं आहेत. त्यासोबतच झोप न लागणे, भूक न लागणे, मन न लागणे, कॉन्सन्ट्रेट न करू शकणे, लक्षात न राहणे, ही काही मानसिक त्याची लक्षणं. बऱ्याच वेळी ही भीती किंवा ही काळजी टोकाची सुद्धा असू शकते. त्याला भीतीचा झटका किंवा काळजीचा झटकाचा आजार असं सुद्धा आपण म्हणू शकतो. त्यावेळी ही भीती एवढ्या टोकाची असतं की आता मला काहीतरी होणार आहे असं त्या व्यक्तीला वाटू शकतं. छातीमध्ये धडधड होऊ शकते, छातीत दुखतंय, कळ येते असं वाटू शकतं. मला आता काहीतरी होणार आणि मी 10-15 मिनिटात मरणार, त्यापेक्षा मला लगेचच घेऊन चला आणि ICUत ऍडमिट करा असं बऱ्याच वेळी पेशंट म्हणतो. आणि जर आपण त्यांना घेऊन गेलं तर तिथे गेल्यावर कळतं की सर्व काही एकदम नॉर्मल आहे. शरीरावर मध्येही काही प्रॉब्लेम नाहीये आणि ECG, BP या सर्व गोष्टी नॉर्मल आहेत. थोडाफार BP वरती परिणाम झाला तरी मोठं काही त्याच्यामध्ये सापडत नाही. तर हे असे काळजीचे आजार. दुसरा एक प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळी पडतो, सर्वांनाच उदास वाटतं? हो, बरोबर आहे. मलाही उदास वाटतं, तुम्हालाही उदास वाटतं. छोट्याशा काही गोष्टी आपल्या मनाच्या विरुद्ध झाल्या तर आपल्याला उदास वाटतं. पण ते टेम्पररी असतं, ते तात्पुरतं असतं. तात्पुरतं उदास वाटणं हे नॉर्मल मानसिक भावनिकतेचं लक्षण आहे. पण जर ते उदासपणा कायमस्वरूपी असेल, 7 दिवस असेल, त्या 7 दिवसातले 24 तास आपल्याला उदास वाटत असेल, मनामध्ये उदास वाटत असेल, रडायला येत असेल, छोट्या छोट्या गोष्टीचं वाईट वाटत असेल, आपल्या कुठल्याही गोष्टीमध्ये लक्ष लागत नसेल, आपण एखाद्या ठराविक गोष्टींचाच विचार करत असू, आपल्या झोपेवरती त्याचा परिणाम झाला, भुकेवरती परिणाम झाला, आपण जास्त खात असू किंवा कमी खात असू तर तेही उदासपणाचं लक्षण असू शकतं. आपण जास्त झोपू किंवा कमी झोपू ते पण उदासपणाचं लक्षण असू शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनात आत्महत्येचे विचार येणे. होय, आत्महत्या करणारी व्यक्ती ही काही एका दिवसात आत्महत्या करत नाही बरं का. ते ह्या टप्प्यातून जात असतात. आधी उदासपणाचा आजार होतो, मग ते उदासपणाची लेवल वाढते आणि मग कुठेतरी व्यक्ती आत्महत्येचा विचार करावा लागते. मी कुठल्याही कामाचा नाही, कोणीही मला मदत करू शकत नाही, माझं भविष्यात काहीही चांगलं होणार नाही,
अशी जेव्हा स्वतःबद्दल, आजूबाजूच्या व्यक्तीबद्दल आणि आपल्या भविष्याबद्दल तीव्र प्रकारची निराशा येते, तेव्हा कुठेतरी त्या व्यक्तीच्या मनात आत्महत्येचे विचार सुरुवात व्हायला लागते आणि मग ते जेव्हा जास्त होत जातं तेव्हा कुठेतरी कंटाळून व्यक्ती आत्महत्येचा निर्णय घेऊ शकते. काही मानसिक ताणतणाव नसताना किंवा टेन्शन नसताना सुद्धा उदासपणाचा आजार होऊ शकतो का? हो, नक्कीच. बायोलॉजिकल किंवा जैविक कारण म्हणजे आपल्या मेंदूमध्ये खूप सारे केमिकल्स आहेत. त्याच्यापैकी एक महत्त्वाचं केमिकल म्हणजे सेरोटोनिन हार्मोन. हे सेरोटोनिन हार्मोन अनुवांशिक काही गोष्टीमुळे किंवा जेनेटिक गोष्टीमुळे हे ऑटोमॅटिकली सुद्धा कमी होऊ शकतं. म्हणजे काहीही कुठलंही टेन्शन नसताना किंवा सर्व काही एकदम व्यवस्थित चालू असताना सुद्धा आपल्याला उदासपणाचा आजार होऊ शकतो. बर, मग हा उदासपणाचा आजार झाल्यावर नेमकं काय बरं करायचं? तर सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला उदासपणा जाणवतोय किंवा आपल्याला उदासपणाचा आजार झालाय हे ओळखायला शिकणं खूप गरजेचं आहे. आपली चिडचिड होत असेल, आपल्याला उदास वाटत असेल, आपल्या झोपेवरती, भुकेवरती परिणाम झाला असेल तर आपल्याला उदासपणाचा आजार झालाय हे आपण समजून घेऊ शकतो. जर असं होत असेल तर सर्वप्रथम तुमच्या जवळच्या व्यक्तीशी बोला, तुमचं मन मोकळं करा. तुमच्या मनात जर काही शंका असतील, काही विचार असतील तर ते जवळच्या व्यक्तीला बोलवून दाखवा, थोडंसं बरं वाटेल. जर त्याच्या पुढेही तुम्हाला त्रास होत असेल तर एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाची मदत घ्या, काउन्सिलिंग करून घ्या, थेरपी घ्या, तुम्हाला बरं वाटेल. आणि जर तुमच्या मनात टोकाचे विचार येत असतील, आत्महत्येचे विचार येत असतील किंवा हे सर्व करून जर बरं होत नसेल किंवा सुरुवातीलाच खूप जास्त त्रास असेल तर मग मात्र तुम्ही मनोविकार तज्ज्ञाचा सल्ला घ्यायला हवा आणि गरजेप्रमाणे औषधोपचार घ्यायला हवा. जर आपण हे सर्व केलं तर आपण नक्कीच उदासपणाच्या आजारावरती मात करू शकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्महत्येपासून स्वतःला लांब घेऊन जाऊ शकतो.